2006 साली सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आणि मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक कवी विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आणि त्यांना मी अभिनंदन करणारे एक पत्र पाठवलं आणि एवढ्या मोठ्या कवीने माझ्या त्या पत्राची दखल घेत साध्या पोस्ट कार्डवर त्यांनी आभारपत्र पाठवलं. आणि त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात खूप साहित्यिक वातावरण होतं. त्यावेळी ते मी पत्र अनेकांना दाखवायचो तर अनेकांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळत होत्या की एवढ्या मोठ्या कवीचं तुला पत्र आलं, त्याचं काहीतरी व्यवस्थित जपून ठेव वगैरे. तत्पूर्वी 3 वर्ष मी अनेक व्यक्तींशी पत्र पाठवून त्यांच्याशी पत्रव्यवहार करत होतो. त्यांचेही काही उत्तरं मिळत होती, परंतु मला ही कधी संकल्पना सुचली नव्हती. परंतु विंदा करंदीकरांच्या त्या पत्रापासून मला एक वेगळी संकल्पना सुचली की असा एक आपण छंद जोपासला पाहिजे की तो पुढच्या पिढीकडे देताना एक तो ऐतिहासिक ठेवा, अमूल्य ठेवा असला पाहिजे. यासाठी मग विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या संदेशपत्रांचा संग्रह करण्याची संकल्पना सुचली. खरं तर या संग्रहाची ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी मी स्वतः त्यातून आनंद घ्यायचो. त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की यातून खूप चांगले चांगले संदेश आहेत, ते पुढच्या पिढीकडे, येणाऱ्या तरुण पिढीकडे, येणाऱ्या लहान मुलांकडे, शालेय मुलांकडे गेले पाहिजेत. त्यातून त्यांनी काहीतरी बोध घेतला पाहिजे, त्यातून काहीतरी त्यांनी शिकलं पाहिजे, त्यातून काहीतरी त्यांनी वेगळी वाट चोखाळली पाहिजे. यासाठी मग प्रदर्शनाची एक कल्पना सुचली आणि प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण या सगळ्या संदेशपत्रांचं आपण प्रदर्शन मांडतो आणि त्यातून तिथे आपण मुलांना मार्गदर्शन करतो. छंद का जोपासले पाहिजेत किंवा या व्यक्तीने या संदेशातून काय सांगितलं, या व्यक्तीबद्दल, त्या संबंधित व्यक्तीबद्दल आपण माहिती देतो आणि एक विद्यार्थ्यांना वेगळा अनुभव, वेगळं प्रोत्साहन आपण त्या संदेशपत्रांच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण देत आलो आहोत. आणि या संग्रहाची पुणे, मुंबई, बेळगाव आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास 25 प्रदर्शनं झालेत आणि वेगवेगळ्या व्यक्तींनी त्या प्रदर्शनाला भेट दिली आणि खूप चांगलं कौतुक केलं आहे. या संग्रहाची जी संकल्पना सुचली ती विंदा करंदीकरांच्या पहिल्या त्या भारतीय पोस्टकार्डवरच्या पत्रामुळे. तर एक विंदा करंदीकरांची आठवण आणि भारतीय पोस्टकार्ड हे एक आपण माध्यम ठेवलं की जे काही वर्षांपूर्वी आपण भारतीय पोस्टकार्डद्वारेच आपण पत्रव्यवहार करायचो आणि त्यातून जे भावना व्यक्त व्हायची, त्या भावना किंवा ती जी आपली परंपरा होती ती पुढे चालत राहावी आणि नव्या पिढीला देखील लेखनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी आपण भारतीय पोस्टकार्ड एक माध्यम ठेवलं. आणि अगदी मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की देशातीलच नव्हे तर परदेशातूनही ज्या व्यक्ती आपल्या अक्षरोत्सव साठी संदेशपत्र पाठवतात ते आपल्या भारतीय पोस्टकार्डवर संदेश लिहून पाठवतात, याचा मला खूप समाधान वाटतं. या संग्रहात देश आणि परदेशातील 1700 पेक्षा जास्त व्यक्तींची संदेशपत्र आहेत आणि यामध्ये अगदी लता मंगेशकर, आशा भोसले, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे अशा वेगवेगळ्या साहित्यिक, कलावंत, वैज्ञानिक, व्यंगचित्रकार, चित्रकार, कलाकार अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींची संदेशपत्र आहेत. त्याशिवाय परदेशातीलही अनेक मान्यवरांनी आपल्या भारतीय पोस्टकार्डवर संदेशपत्र पाठवले. त्यामध्ये जॅकी चेन असेल, त्यानंतर आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर असतील, वेस्ट ऑस्ट्रेलियाचे प्रीमियर मार्क मॅगोवन असेल, यासारख्या अनेकांनी या अक्षरोत्सवासाठी संदेश पाठवून या अक्षरोत्सवाची एक वेगळी उंची वाढवली आहे. तुम्ही पळतात GNH.